तर अशा रीतीने आपण त्या कुंडीत बटाटे लावलेले आहेत. तर मागच्या रील मध्ये पाहिले त्याच्यापेक्षा बटाटे थोडे मोठे दिसत आहेत का? दिसत आहेत ना? चला, म्हणूनच आता आपण यांना या कुंडीत लावूया. या कुंडीत मी भरली आहे माती, आमचं घरचं कंपोस्ट, आंब्यासोबत आलेलं गवत आणि झाडांच्या वाळलेल्या तुटक्या काटक्या वगैरे वगैरे वगैरे. त्यांना सांभाळून काढणं हा एक अवघड प्रकार आहे, पण आपण तो निपटला आहे. तर याला फार खोल लावून उपयोग नाही, कारण याचे बटाटे जे वाढतील ते खोल जातीलच. आपण वर ठेवणार आहोत, पण अशा प्रकारे ठेवणार आहोत की हा जो बटाट्याचा कंद आहे तो मातीखाली असेल, हा मातीच्या वर दिसणार नाही. पण याची मुळं सगळी माती खाली जातील. आणि ह्याला अजून एक दुसरी जागा करूयात आपण इथे. तर अशा रीतीने आपण त्या कुंडीत बटाटे लावलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण योग्य प्रकारे जागा सोडलेली आहे आणि आता वाट बघायची बटाटे कधी येतात त्याची. अर्थात त्याला भरपूर वेळ लागेल, पण मी वेळोवेळी त्याच्यावरती अजून रील करतच राहील. तोवर बाय बाय.